तुमचं नाव, तुमचं गाव, कुठून येतात, हे आमच्या सर्वांना ऐकायचंय. एक अनोळखी व्यक्ती आमच्यासाठी आहात आणि आज ओळख करून घ्यायची या हेतूने तुमचा परिचय सर्वात पहिल्यांदा आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव रोहन रघुनाथ कुवर. माझं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आहे. माझं सर्व शिक्षण माझं मूळ गावीच झालंय, मालेगावात. ग्रॅज्युएशन माझं BA पॉलिटिकल सायन्स मधून झालं आहे आणि मी हा राज्यसेवेचा अभ्यास हा जॉब करत असताना केलाय. हे माझा 5वा अटेम्प्ट होता आणि 5व्या अटेम्प्ट मध्ये मला ही पोस्ट मिळाली आहे. सध्या मी वर्किंग आहे नाशिक GST विभागात इन्स्पेक्टर या पदावर. ओके दादा, तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये MPSC चे उपजिल्हाधिकारी म्हणून तुमची निवड कधी झालेली आहे दादा? माझी 2019च्या परीक्षेतून निवड झाली आहे. त्याचा निकाल जून 2020 ला लागलाय, म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष झालंय. मध्यंतरीच्या काळात कोरोना किंवा एक SCBC आरक्षण प्रकरण ह्यामुळे जर आमच्या जॉईनिंगला उशीर झालाय. म्हणजे 2019ची एक्झाम होती त्यानंतर. आणि त्यानंतर सध्या आम्ही आता एकाच महिन्यात आम्हाला जॉईनिंग अपेक्षित आहे आमची, येत्या महिन्याभरात. दादा, MPSC किंवा UPSC थ्रू निवड झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं, बरोबर? अशा प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला होणार की तुम्हाला नाहीये? ट्रेनिंग पिरियड ऍक्च्युली 2012 पासून माझ्या मते CPTB नावाचा जो कोर्स आहे, म्हणजे राज्यसेवेतून निवडलेल्या अधिकाऱ्यांसाठी CPTB हा 2 वर्षाचा पूर्ण कोर्स आहे. UPSCचा पण प्रोबेशन पिरियड म्हणजे हा ट्रेनिंग पिरियडच असतो. सिमिलरली स्टेट सर्व्हिस मध्ये पण तो प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड आहेच, आपला 2 वर्षाचा टोटल आहे आणि तो असतोच, प्रत्येकाला कंपल्सरी कम्प्लीट करावाच लागतो तो. तर तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे त्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल आम्हाला ऐकायचंय. कशा प्रकारचं, तुम्ही कोणत्या फॅमिलीमधून बिलॉंग करता? फॅमिली, माझे वडील म्हणजे मी लहान असताना आता माझे वडील तलाठी म्हणून महसूल विभागात कार्यरत होते. त्यानंतर सर्कल ऑफिसर झालेत आणि त्यानंतर मग नायब तहसीलदार म्हणून माझे वडील रिटायर झाले. तर आणि आई पण माझी सर्व्हिसमध्ये होती. तर एक कॉमन आपली मिडल क्लास नोकरदार फॅमिली असलेला बॅकग्राऊंड आहे माझा. अगदी बरोबर. म्हणजे दादा, तुमच्या MPSC प्रवासाचा असेल किंवा अगोदरच्या नोकरीचा असेल, हो येतोय मध्ये कट झाला होता. ठीक आहे दादा, मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या या MPSC प्रवासामध्ये किंवा अगोदरच्या नोकरीच्या यशस्वी प्रवासामध्ये तुमच्या आई वडिलांच्या सर्व्हिसचा नक्कीच फायदा झाला असेल. याचा नेमका फायदा काय झाला, तो हा प्लस पॉइंट तुमच्यासाठी आहे असं मला म्हणायचं? फायदा नक्कीच म्हणे मी, कारण माझ्या मागे ही प्रेरणा झाली ती मुळातच महसूल विभागात माझे वडील कार्यरत होते त्यामुळेच आली. दरवर्षी आमच्याकडे नाशिक जिल्ह्याचा तलाठी पतसंघाचा तो कार्यक्रम असायचा. तिथं नाशिकचे जिल्हाधिकारी दरवर्षी शाळेत चांगली कामगिरी करणाऱ्या पाल्यांना बक्षीस द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असायचे. तर मग मला नाशिकचे अनेक जिल्हाधिकारी जसं महेश जगडे साहेब आहेत किंवा शेखर गायकवाड साहेब आहेत, पाटील साहेब होते, अजून आपले चोक्कलिंगम साहेब होते, असे प्रत्येक वर्षी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं बक्षीस घ्यायला मिळालेलं मला. तर तिथूनच तोंडओळख झाली होती प्रशासनाची आणि त्याचा मला नक्कीच मोठी प्रेरणा राहिलेली आहे ती. अगदी बरोबर आहे दादा. जॉब करत करत MPSCचा अभ्यास हे तुमच्याकडे बघून तरी शक्य आहे असं आपण तरुणांना सांगू शकतो? हो, जर टाइम मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर जॉब करत सुद्धा अभ्यास करणं शक्य आहे. नॉट ओनली म्हणजे आता MPSC क्लिअर केल्यानंतर सुद्धा मी आता आमची जॉईनिंग येईपर्यंत मधल्या सध्या तर मी वर्किंग आहेच, तर मी इव्हन UPSC साठी सुद्धा ट्राय करतोय. तर माझ्या मते टाइम मॅनेजमेंट प्रॉपर असेल तर शक्य आहे. अगदी बरोबर. ऑफिस टायमिंग आता तुम्ही बोला.
नाही ना, बोला बोला दादा. हा, ऑफिस टायमिंग तुम्ही बोला व्यतिरिक्त दादा. ऑफिस टायमिंग तुम्हाला जर प्रॉपर मॅनेज करता आला, दिवसातून साधारणतः 3-4 तास किमान दिले तरी मला वाटतं की ते शक्य आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या टायमिंग नुसार आणि मॅनेजमेंट जर केलं तर जॉब करत करत देखील युपीएससी एमपीएससी सारख्या एक्झाम आपण देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये हो यशस्वी होऊ शकतो. हो हो. दादा, मला तुम्हाला हे विचारायचं या माध्यमातून, तुम्ही ज्या पदावर आज कार्यरत आहात त्या विभागामध्ये, त्या कुठल्या विभागावर कार्यरत आहात आणि त्या विभागामध्ये काम करण्याचा तुम्हाला तुमच्या संबंध आयुष्यामध्ये फायदा झाला का, किंवा काय फायदा झाला? सध्या मी स्टेट जीएसटी डिपार्टमेंट किंवा आपण त्याला राज्य कर विभाग म्हणतो, त्या विभागात स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. या विभागाचं वैशिष्ट्य असं आहे की ऑफिस टायमिंग नंतर तुम्हाला ऑफिसच्या कामाचं तेवढा ताण राहत नाही. म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्ट इतर शासकीय विभागांपेक्षा थोडा कमी आहे. उदाहरणार्थ महसूल झालं किंवा विकास प्रशासनाचे जे डिपार्टमेंट आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा आरोग्य विभाग, अशा डिपार्टमेंटपेक्षा इथं सामान्य लोकांचा संबंध कमी आहे. मोजकेच व्यापारी किंवा सीए अशा प्रकारच्या लोकांशी संबंध जास्त येतो. त्यामुळे ऑफिस टायमिंग व्यतिरिक्त इतर वेळ हा आपण युटिलाइज करू शकतो अभ्यासासाठी. आणि त्यामुळे मला दिवसातून वर्किंग डेला सुद्धा 3-4 तास सहज मिळत होते. तर मला वाटतं या डिपार्टमेंटचा हा मला फायदा झालाय. म्हणजे वर्किंग करत असताना अभ्यास पॉसिबल. अगदी बरोबर आहे. म्हणजे एक विचार जर केला किंवा एक निदर्शन जर आपण केलं, निरीक्षण, तर महसूल सारख्या डिपार्टमेंटची कामं असतील किंवा ती संबंध काळ चालणारे असतात किंवा ऑफिस टाइम पेक्षाही त्यांचे काम खूप वेळ चालणारे असतात. सुट्टीच्या दिवशी बऱ्याचदा, कारण म्हणजे राज्य कर निरीक्षक म्हणून जॉईन होण्यापूर्वी मी सर्वात पहिले महसूलमध्ये क्लर्क म्हणून काही दिवस काम केलं होतं आणि त्यावेळेस अनुभव घेतलाय की तर थोडं डिफिकल्ट आहे. अर्थात तिथंही पॉसिबल आहे, पण खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. तर हा थोडासा फरक विभागाचा पडतो. म्हणजे दादा, तुम्ही सुरुवातीपासून ते आजपर्यंत म्हणजे 3री शासकीय पोस्ट तुम्हाला मिळालेली आहे. हो. हे सातत्य कसं ठेवलं दादा तुम्ही? खरं सांगायचं तर माझा अप्रोच होता असं, म्हणजे हे स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा, की टार्गेट जरी मोठं असलं पण शेवटी कॉम्पिटिशनचा आपल्याला विचार करावा लागतो. तर स्टेप बाय स्टेप जाण्याचं एक स्वतःच प्लॅनिंग बनवलं होतं की आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर मी सुरुवातीला ग्रॅज्युएशन चालू असतानाच ग्रुप सीच्या एक्झाम्स पण देत होतो. त्यात बऱ्यापैकी सक्सेस मिळालं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट होताच मला ग्रुप बी मध्ये एसटीआय म्हणून जॉब मिळाला आणि तो घेतल्यानंतर एक क्लिअर फक्त मग माझ्या पुढे करण्यासारखं होतं ते फक्त राज्यसेवाच होतं. तर स्टेप बाय स्टेप अप्रोचमुळे फायदा काय झाला की एक जॉब सिक्युरिटी मला होती की आहे काहीतरी आपल्याकडे आहे. तर एक क्लिअर आणि एक सिंगल माइंडेडली मी तो फोकस ठेवून आपलं जे टार्गेट होतं ते पुढे करू शकलो. आणि म्हणजे मी आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पण हे सांगेल की स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र नक्कीच अनिश्चिततेचं आहे. खूप आपण गेल्या 2 वर्षात तर पाहतोय, सगळ्यांना त्याचं दर्शन झालं ते किती भयंकर अनिश्चितता आहे. तर कुठली पोस्ट लहान किंवा मोठी न समजता आपली बाकी घरची परिस्थिती कशी आहे, आई वडील किती सपोर्ट करू शकतात, आपल्याकडे बाकी प्लॅन बी काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच ह्या क्षेत्रात आलं पाहिजे. आणि आल्यानंतर सुद्धा मला फक्त विशिष्ट पोस्टच पाहिजे असं न ठरवता, मान्य आहे की त्या पोस्टसाठी प्रयत्न नक्की करावा, पण सुरुवातीला जी पोस्ट मिळेल ती सिक्युअर करून आपलं टार्गेट जर पुढे अभ्यास वगैरे चालू ठेवला तर मला वाटतं तो जास्त बेटर मार्ग असेल. अगदी बरोबर आहे दादा. म्हणजे तुमच्या या बोलण्यातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली किंवा समजली, अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही आज आमच्या सर्व मित्रांना सांगताय की छोट्या पोस्ट पासून जर आपण सुरुवात केली तरी एक कुठेतरी प्लॅन बी म्हणा किंवा एक प्रेशर जे असतं परिस्थितीचं असेल, कुटुंबाचं असेल, स्वतःच असेल, ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल. अगदी बरोबर आहे दादा. म्हणजे तुमच्याकडे बघून तरी हे शक्य आहे किंवा तुम्ही सांगू शकता. अगदी बरोबर आहे. थँक्यू दादा या मार्गदर्शनाबद्दल. दादा, मला या माध्यमातून तुम्हाला हे विचारायचं आहे, तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल तर
आम्हाला आयडिया आलेलीच आहे. तुमच्या कॉलेज जीवनातील तुमची जी डिग्री होती, तर डिग्रीच्या म्हणजे जी काही डिग्री तुम्ही घेतली त्याचा तुम्हाला फायदा या माध्यमातून कसा झाला, किंवा त्या ठिकाणी झालेले काही अनुभव किंवा त्या ठिकाणचे काही विचार तुम्ही या ठिकाणी कुठले शेअर करू शकता जे आमच्या कामी येतील किंवा महत्वाचे असतील सर्वांसाठी? ग्रॅज्युएशन करायमागचा माझा उद्देश हाच होता की ग्रॅज्युएशनचा मला स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा झाला पाहिजे. आणि ते करत असताना माझा जो काही इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला होता व्हिजिट यायला, तर चांगले माझे म्हणजे चांगल्या पर्सेंटेजमुळे मला चांगलं कॉलेजही मिळालं होतं. मात्र माझा फोकस माझं म्हणजे वाटत होतं की ह्या ग्रॅज्युएशन पेक्षा आपण आर्ट्स वगैरे केलं तर मला अधिक फायदा होईल, असं त्यावेळेला माझी थिंकिंग होती. आणि त्यामुळे मी इंजिनिअरिंग सोडून आर्ट्स कडे ऍडमिशन घेतलं होतं. आणि त्यातल्या त्यात पॉलिटिकल सायन्स माझा आवडता विषय असल्यामुळे पॉलिटिकल सायन्स मधून मी पण ते करताना मी ओपन युनिव्हर्सिटीतून घेतलं, रेग्युलर कॉलेज न करता, जेणेकरून मला 3 वर्ष फुल टाइम अभ्यास करून पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर करण्याचा माझा एक हे होता, मानस होता त्यावेळेला. दुर्दैवाने मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये राज्यसेवा तर मिळाली नव्हती मला, पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला डिस्टन्सचा फायदा हा झाला की किमान STI तरी मला ग्रॅज्युएशन झाल्यावर लगेच सिक्युअर करता आली. त्यामुळे कॉलेज माझा रेग्युलर नसल्यामुळे ऍज सच कॉलेजमधले असे खूप अनुभव नाहीयेत. 11वी-12वीला रेग्युलर होतोच, ते अर्थात सायन्स मधूनच केलं होतं. आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशन मी आर्ट्स मधून डिस्टन्सने केलंय. अगदी बरोबर आहे दादा. म्हणजे तुमच्या माध्यमातून एक जो समज आहे समाजामध्ये, कुठल्याही समाजात गेल्यानंतर एक चर्चा असते किंवा असा समज आहे की BA कडे जाणारे जे विद्यार्थी असतात म्हणजे त्यांना एक जास्त महत्व दिलं जात नाही, किंवा काय करतोय BA करतोय तर कशाला BA करतोय असं अनेक वेळा बोललं जातं, म्हटलं जातं. त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही प्रेरणा आहे. बरोबर बरोबर. अगदी बरोबर. तसं म्हणायला गेलं तर कुठल्याच स्ट्रीमचे विद्यार्थी हलके किंवा म्हणजे आपण त्यात पुन्हा आपण उतरंड आणू शकत नाही. म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी आहे तर तो निम्न दर्जाचाच असेल, किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा असेल तर तो उच्च दर्जाचाच आहे, हा सर्वसाधारण समज आहे. आणि तो आपण चुकीचा ठरवायचं हे म्हणजे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. ते हा समज चुकीचा आहे, कारण आपण बघतोय की आर्ट्स स्ट्रीम असलेले अनेक विद्यार्थी सुद्धा चांगल्या चांगल्या पदांवर आहेत. त्यामुळे नॉट नेसेसरी की आर्ट्सचे विद्यार्थी हेच असतील म्हणून, म्हणजे कमी क्वालिटीचे आहेत असा काही इश्यू नाहीये. अगदी बरोबर आहे दादा. तुमच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. जे आर्ट्स स्वतःला कमी समजणारे असतील किंवा या क्षेत्रातले विद्यार्थी त्यावेळेस सक्सेसफुल होतात, त्यावेळेस नक्कीच सर्वांपेक्षा वेगळे असतात. हा संदेश किंवा हा विचार तुमच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्राला देऊ शकतो. फक्त एक गोष्ट मी ते ऍड करायची मला, की फक्त स्पर्धा परीक्षांचा म्हणजे जसा माझा डिसिजन होता की स्पर्धा परीक्षांसाठी खास मी इंजिनिअरिंग सोडून आर्ट्स घेतलं होतं, तर तो डिसिजन मला आत्ता ठीक आहे, मला पोस्ट मिळाल्यानंतर तो माझा डिसिजन योग्य सिद्ध झाला. पण हे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सल्ला देतो नेहमीच की जर तुम्हाला चांगली स्ट्रीम भेटत असेल, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा एखादं टेक्निकल किंवा प्रोफेशनल कोर्सला तुम्हाला ऍडमिशन भेटत असेल तर ते नक्की कम्प्लीट करा. खास स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही आर्ट्स या फॅकल्टीकडे खास स्पर्धा परीक्षेसाठी वळू नका. समजा एखाद्या विद्यार्थ्याला नाहीच मिळालं कुठे ऍडमिशन, तर ठीक आहे, आर्ट्स केलेलं आणि आर्ट्स नंतर त्याने स्पर्धा परीक्षा केली, पण इतर टेक्निकल क्वालिफिकेशन घेऊन पण आपण स्पर्धा परीक्षा करू शकतो. आणि होतं काय, दुर्दैवाने खूप प्रयत्न करून एखाद्याला नाही यश मिळालं, तर मग काहीतरी प्रोफेशनल क्वालिफिकेशन जर असेल तर आपण ग्रुप बी वर काहीतरी विचार पण करू शकतो. त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षा करायचं म्हणून आर्ट्सकडे जाणं मला तेवढं ठीक वाटत नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केल्यात दादा, जेणेकरून म्हणजे स्वतःला कमी समजणाऱ्यांसाठी देखील ही प्रेरणा आहे. आणि आपण ठरवून 11वी-12वीला किंवा 10वी नंतर ठरवून जर आपण या गोष्टी केल्या, नक्कीच या क्षेत्रातून देखील यशस्वी होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्याचं अंधानुकरण करायला नको एवढंच मला म्हणायचं आहे. स्वतःच प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते, तर स्वतःच आपण आत्मपरीक्षण किंवा अनालिसिस, सेल्फ अनालिसिस करून डिसिजन घेतला पाहिजे. पण हे सर्व करूनही दुर्दैवाने नाही एखाद्या चांगल्या कोर्सला ऍडमिशन मिळालं, दुर्दैवाने आपल्याला आर्ट्सलाच ऍडमिशन मिळालं तरी काय हरकत नाही, एवढंच मला म्हणायचंय.
बरोबर आहे अगदी. धन्यवाद दादा, या अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुम्ही या माध्यमातून आम्हाला देताय. दादा मला हे विचारायचं तुम्हाला, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला एमपीएससीचा, हम्म, ही जी बातमी आहे की तुम्ही उपजिल्हाधिकारी पद म्हणून तुमची निवड झालेली आहे, हम्म, ती सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वतः पाहिली, कुणी सांगितली, आणि ही कळल्यानंतरचा जो अनुभव आहे, आनंद आहे, एक्सपिरियन्स, तो कसा होता? ऍक्च्युली आमच्या निकालाची न्यूज बरेच दिवस चालू होती की एवढ्या आठवड्यात येईल, 1-2 दिवसात येईल. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच होतं. आणि माझ्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं की तुझं उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्शन झालंय आणि राज्यात 3रा नंबर आलाय. तर सुरुवातीला माझा विश्वासच बसत नव्हता, कारण माझा स्कोर जरी चांगला होता तरी अगदी उपजिल्हाधिकारी ते 3रा क्रमांक हे अगदीच अनपेक्षित सुखद धक्का होता. मला वर्ग 1चं कुठलं तरी पद मिळेल एवढं असं वाटत होतं, पण अगदीच एवढी चांगली रँक मिळेल हा सुखद धक्का होता. आणि ते ऐकल्याबरोबर मी पीडीएफ पाहिली स्वतःची. तिथं नाव पाहिल्यानंतर विश्वास बसला की हो, खरोखर 3ऱ्या क्रमांकाने आपलं निवड झाली आहे म्हणून. आणि त्यानंतर मग माझा गेल्या 7-8 वर्षाचा जो प्रवास होता तो पटकन आठवला की आपण हा खास याच्यासाठी इंजिनिअरिंग सोडलं होतं. त्यानंतर गेल्या 5 वर्षापासून आपण कंटिन्युअस इंटरव्ह्यू वगैरे देत होतो, पण हवी ती पोस्ट भेटत नव्हती. तर काही क्षणात त्या सर्व भावना येऊन गेल्यात. अगदी बरोबर आहे, आणि हा आनंद सगळ्यांसाठीच अगदी वेगळा असतो, महत्वपूर्ण असतो. येस. तुमच्या अगोदर जे पण आमच्यासोबत लाईव्ह साठी संवाद होते, त्यांचा देखील आनंद हा सर्वांपेक्षा वेगळा होता. आणि या आनंदाचं म्हणजे हे जे क्षण आहेत, या आयुष्यभर आपण कधी विसरू शकत नाही. येस, खरंय. म्हणजे दादा आपण जे कष्ट केलं आहे त्याचं चीज झालं, तो अनुभव घेणं म्हणजे आपण म्हणतो यशासारखे सुंदर दुसरं काहीही नसते. ते खरंच आहे. ते प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावा अशीच गोष्ट आहे ती. अगदी बरोबर आहे दादा, अगदी बरोबर. दादा मला या माध्यमातून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, जो आपण सर्वांनाच विचारतो. तुम्ही ज्यावेळेस एमपीएससी एक्झाम दिली, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू मधला जो एखादा काही अनुभव आहे, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की तुम्ही विद्यार्थ्यांनी जे आपल्याला आज लाईव्हला ऐकतायत त्यांना महत्वपूर्ण आहेत की तुम्ही सांगायला पाहिजेत? इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या असं काही झालं होतं का, किंवा अशा गोष्टी होतात किंवा ह्या गोष्टी करू नका, या संदर्भामध्ये? माझा इंटरव्ह्यू सलग 3 वर्ष एकाच पॅनलकडे आला, मेश्राम सरांच्या पॅनलकडे. आणि माझे तिघही इंटरव्ह्यू नॉर्मल झाले होते, म्हणजे त्यात काही कुठलाही ड्रामा नव्हता. सर्व काही नॉर्मल झाले होते. रेग्युलर माझं वर्किंग असल्यामुळे माझ्या जॉब रिलेटेड क्वेश्चन्स तिघही इंटरव्ह्यूला होते. त्यानंतर मग थोडेफार माझे शैक्षणिक अकॅडमिक्सवर क्वेश्चन होते. माझ्या बाबतीत जरी ड्रामॅटिक नसलं तरी एक सर्वसाधारण ऍडवाइस मी असा देईल की इंटरव्ह्यू हा आपल्या माहितीवरच असतो, आपला बायोडेटा, आपली जी प्रोफाईल असते त्यावरच असतो. तर त्याविषयी आपल्याला स्वतःविषयी माहिती असावी, आपलं शिक्षण ज्या विषयात झाले त्याविषयी माहिती असावी. आपण जर जॉब करत असू किंवा आपला काही छंद असेल, आपला जिल्हा, आपला भाग, याची सर्वसाधारण आपल्याला माहिती असावी. बाकी इंटरव्ह्यू देताना खूप एक्स्ट्रीम टोकाची उत्तर द्यायला नको, ही एक गोष्ट आहे. त्यानंतर एक संतुलित उत्तर दिले पाहिजेत. ह्या काही कॉमन गोष्टी आहेत. पण माझ्या बाबतीत असं कुठलंही एक्स्ट्रीम असं काही झालं नव्हतं. इंटरव्ह्यू माझे नॉर्मलच होते. अगदी बरोबर आहे दादा. म्हणजे डायरेक्टली आपण असे भडकाऊ किंवा एक्स्ट्रीम उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. कारण डायरेक्टली देऊ शकत नाही. कारण प्रशासनात गेल्यानंतर आपली निवड कशासाठी झालेली असते की आपण परिस्थिती कशी हँडल करतो वगैरे. तर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला संतुलित राहणं अपेक्षित असतं, संतुलित विचार करणंच अपेक्षित असतं. कुठलंही भावनिक हिंदोळ्यांवर आपण भावनिक विचार न करता एक समतोल आणि शांत प्रकारे विचार करूनच रिॲक्ट होणं अपेक्षित असतं. तर तेच आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये मांडायचं आहे. वेगळं असं खूप काही वेगळं करण्याची गरज नाहीये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. दादा या माध्यमातून मला तुम्हाला हे विचारायचंय, आता तुम्ही परीक्षे संदर्भात तर महत्वपूर्ण गोष्टी आम्हाला सांगितलेल्याच आहेत. तुमचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सत्कार समारंभ किंवा अभिनंदनाचा ज्या काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, या संदर्भातले काही विशेष अनुभव तुम्ही शेअर करू इच्छिता का, किंवा काही स्पेशल तुमच्या आठवणीमध्ये राहील असं काही घडलं का रिझल्ट लागल्यानंतर ते आजपर्यंत? रिझल्ट लागला गेल्या जून मध्ये, त्यावेळेला कोरोनाचं
पहिल्या लाटेचं वातावरण होतं आणि मी पुण्याला होतो त्यावेळेला आणि आम्हाला रेशनिंग डिपार्टमेंटच्या ड्युटीज लागलेल्या होत्या. कोरोना काळात प्रवासावर पण निर्बंध होते आणि कोरोना रिलेटेड ड्युटी पण होती. त्यामुळे रिझल्ट नंतर मला गावाकडे म्हणजे नाशिक जिल्ह्यात येऊन तसं सेलिब्रेशन नाही करता आलं. फक्त कुटुंबासोबत मग रिझल्ट लागल्यानंतर साधारणतः 2-3 आठवड्यांनी मी आलो नाशिकमध्ये मालेगावला आणि मग ते कुटुंबासोबत जे सेलिब्रेशन करायला भेटलं त्याचा एक वेगळा आनंद होता. सत्कार समारंभ पब्लिकली कुठे घेतले नाहीत पहिल्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे. त्यानंतर अलीकडे रिवाइज निकाल लागला सप्टेंबरमध्ये. तर त्यानंतर आता कोरोनाचं वातावरण बऱ्यापैकी निवळ झालं असल्यामुळे बऱ्याच म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी गावाला सत्कार समारंभ घेतो. तर त्यावेळेला जे गावातल्या लोकांचं आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो किंवा एक आदरभाव, प्रेम ह्या गोष्टींमुळे आपल्यावरची जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव साहजिकच होते. म्हणजे कोणीही आपला अगदी जेव्हा कोणी बरोबर. आपला सत्कार करतं तर साहजिक आहे की आपली जबाबदारी पण तेवढी वाढलेली आहे. नक्कीच नक्कीच दादा. म्हणजे सर्वांसाठीच, तुमचं गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल की महाराष्ट्र हो. असेल, आपलं जात असेल की सर्व जाती धर्मातील लोक असेल, सर्वांसाठीच हा अनुभव, सर्वांसाठीच हे यश आपुलकीचा असतं आणि अभिमानाचं असतं. येस. आणि तुम्हाला हे यश मिळालंय, अतिशय आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट दादा. या माध्यमातून मला हे पण ऐकायला आवडेल दादा तुमच्या माध्यमातून, आज तुम्ही उपजिल्हाधिकारी होण्याच्या अगोदर कुठल्या तरी पदावर सरकारी नोकरी करताय. येस. सरकारी नोकरी करताना जनतेची कामं करतानाचा जो तुमचा अनुभव आहे, तो तुमचा अनुभव काय आहे? सरकारी नोकरी लागण्याच्या अगोदर आणि सरकारी नोकरीवर तुम्ही जॉईन झालात, काम केले आणि नंतर लोकांसाठी काम केल्यानंतरचा जो काय अनुभव आहे तो काय आहे? सरकारी नोकरी चं स्वरूप सध्या बदलत्या काळानुसार साहजिकच बदललेलं आहे. पूर्वीच्या काळी सरकारकडे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पाहिलं जात होतं. तर आता आपण बघतो 1991च्या LPG धोरणानंतर सरकार हा सर्व्हिस प्रोव्हायडर पेक्षा एनेबलर झालाय. म्हणजे लोकांना सरकारनेच सर्व द्यावं ह्याकडनं शिफ्ट होतंय की लोक स्वतःच्या समस्या किंवा स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम व्हावे यासाठी सरकार त्यांना पाठबळ देईल. तर मी ज्या विभागात काम करतोय त्याच्या आधी जेव्हा मी महसूल विभागात लिपिक म्हणून काम करत होतो त्यावेळेला माझ्याकडे संजय गांधी एक शाखा आहे. तिथं मला माझी पोस्टिंग दिली होती. तर त्या विभागात आहे ना जे निराधार लोक असतात, अनाथ, अपंग किंवा परित्यक्त्या स्त्रिया किंवा गंभीर आजाराने पीडित अशा लोकांचे काम असायचे. वृद्ध लोकांसाठी जे सरकारकडनं श्रावण बाळ सारख्या योजना चालवल्या जातात. तर अशा लोकांसाठी काम करायला मिळालं अगदी खूप कमी वयात. तेव्हा मी 19-20 वर्षांचा असेल. तर तिथून आपल्याला एकतर समाजातल्या वंचितपणाची किंवा मागासपणाची पण जाणीव होते. त्यांच्यासाठी काम तेव्हा त्या पदावर करायला मिळालं. त्यानंतर ह्या विभागात आल्यानंतर थोडंसं जॉब प्रोफाईल थोडं चेंज झालं. पण तरीही जेव्हा छोटे किरकोळ व्यापारी येतात त्यांना कायद्याचं तेवढं नॉलेजही नसतं आणि CA STP अकाउंटंट यांची सर्व्हिस घेण्या एवढा त्यांचा बिझनेस पण मोठा नसतो. तर अशा लोकांना शक्य होईल तेवढी मदत करतो किंवा आपल्या कायद्याचं जेवढं काही नॉलेज आहे तेवढं आपण त्यांना मदत करतो. तर एक त्याचंही समाधान असतं आणि त्या लोकांनाही सरकारविषयीची प्रतिमा आहे की ती चांगली त्यांच्या मनात बनते की हो सरकारी लोक सुद्धा आपल्याला चांगलं मदत करतात किंवा प्रो सर्व्हिस आहेत. म्हणजे सरकारची प्रतिमाही त्यातून चांगली होते आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण लोकांना काहीतरी कामी येतोय म्हणून. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे दादा अत्यंत महत्वपूर्ण पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला हे सांगत आहात की आज समाजातली जर परिस्थिती बघितली एकंदरीत, तर सरकारी योजना जर त्यांना कुठल्या पाहिजे असतील किंवा सरकारी काम करायचं म्हणलं तर एक डोकेदुखी त्यांच्यासाठी वाटते. आणि जर चांगले सरकारी अधिकारी असतील, जनतेची सेवा करणारे असतील, जनतेची जाण असणारे असतील, तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांसाठी होतोय. तुमच्या माध्यमातून आज आमच्या लक्षात येत आहे. आणि यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग होतात त्यावेळेस अशाच प्रकारे जनतेची सेवा करताल याच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. नक्कीच. तुम्ही आमचंच नाही तर आपल्या समाजाचं देखील विचार आणि मान उंचावणार आहात दादा. धन्यवाद. थँक्यू दादा. मला या माध्यमातून तुम्हाला, मी आता शेवटाकडे येतोय,
याच्या अगोदर मला हे विचारायचं तुम्हाला, ज्यावेळेस तुमची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि 1-1.5 वर्ष झालेलं आहे, तुमच्यासोबत आपल्या समाजातील असतील किंवा सर्व समाजातील असतील अनेक जण उपजिल्हाधिकारी झालेत, कुणी नायब तहसीलदार झालेत, कुणी तहसीलदार झालेत, या सगळ्यांमध्ये तुम्ही या लोकांच्या संपर्कामध्ये आहात का? हो, नक्कीच. किंवा या लोकांच्या संपर्कामध्ये? हो हो, आमच्या बॅच मधल्या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतोच. ते एक टीम स्पिरिट म्हणूनच आपल्याला पुढे काम करायचं असतं, त्यामुळे सर्वांशी संपर्क ठेवणं आवश्यक पण आहे. आणि एक टीम स्पिरिट हा जो विषय आहे, कारण एक व्यक्ती सिस्टीम मध्ये बदल घडवू शकत नाही. बदल आपल्याला घडवून आणण्यासाठी टीम स्पिरिटनेच काम करावं लागतं, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या हेतून तुमचे यापुढचे देखील ड्रीम्स पूर्ण व्हावेत, याच मी सर्वांना सदिच्छा देतो. थँक्यू दादा. चर्चा तर आपण खूप काही करू शकतो. तुमचा अनुभव, तुमचे एक्सपिरियन्स आमच्या लक्षात आले. तुमचं यश असेल, तुमचं मार्गदर्शन असेल, अत्यंत आमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू. शेवटी दादा, तुम्ही या सगळ्यांबद्दल शेवटी तुमचं मत काय, या सर्वांबद्दल असेल, समाजाबद्दल असेल, तुमच्या सर्वांबद्दल तुम्ही मत व्यक्त करा आणि आपण लाईव्ह संवाद थांबवूया. समाजाबद्दल सांगायचं झालं तर साहजिकच आहे, आपल्याकडे अनेक बाबतीत अवेअरनेस थोडा कमी आहे. म्हणजे मी पर्टिक्युलर धनगर समाजाचंच म्हणतोय असं नाही, एक ओव्हरऑल आपला भारतीय समाज किंवा महाराष्ट्रीयन समाज अनेक बाबतीत अवेअरनेस कमीच आहे. आपण पॉलिटिकली किंवा इकॉनॉमिकली, आर्थिकदृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या साक्षर नाहीत. आपण साक्षर जो असतो तो फक्त लिहिता वाचता येण्यापुरतं झालं म्हणजे साक्षर, अशी आपल्याकडे साक्षरतेची व्याख्या आहे. ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर. ऍक्च्युली आपण जेव्हा समाजात बघतो, अनेक सुशिक्षित लोक सुद्धा असतात, कायदा किंवा आर्थिक साक्षरता या गोष्टींची कमी आहे. त्यानंतर करिअर रिलेटेड, म्हणजे स्पेशली युवकांचा जेव्हा आपण विचार करतो, करिअर रिलेटेड एक व्हिजन म्हणतो, व्हिजनची कमी आहे लोकांमध्ये बऱ्यापैकी. एक समजा माझ्या परिचितातला एखादी व्यक्ती जी करते आहे, माझा मित्र किंवा नातेवाईक, तर मीही तेच करणार. किंवा एखाद्या गोष्टीला जो आपल्याकडे एक शब्द नेहमी वापरला जातो, स्कोप कुठल्या गोष्टीला आहे. काही वर्षांपूर्वी IT होतं, त्याच्यापूर्वी DED होतं आणि हल्ली स्पर्धा परीक्षा आहे. तर माझा सर्वांना, स्पेशली आपल्या तरुण मित्रांना एकच ऍडवाइस असतो, सर्व जे करतायत ते तुम्ही करू नका. तुम्हाला ज्यात जेन्युइन इंटरेस्ट आहे त्या गोष्टीत करा आणि अवेअरनेस वाढवा. कुठली गोष्ट असो, कुठल्याही गोष्टीत स्वतःचा म्हणजे अवतीभोवती काय चाललंय जगात, सराउंडिंग मध्ये, त्याच्यासाठीचा जो अवेअरनेस आहे त्या गोष्टींचा तो वाढला पाहिजे. जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील मार्केटमध्ये, डेफिनेटली की निश्चितपणे स्पर्धा परीक्षा हा राजमार्गच आहे चांगल्या करिअरचा. फक्त त्याचं लिमिटेशन पण आपण समजून घेतलं पाहिजे की आत्ताच कालचीच न्यूज आहे, राज्यसेवेच्या 390 जागांसाठी 2.5 लाख अर्ज आले आहेत. तर साहजिक आहे 390 जागांसाठी उरलेले 2.5 लाख लोक क्वालिफाय नाही होऊ शकत. आणि सर्व परीक्षा आपण धरल्या तरी 2-5 हजार जागा भरल्या जातील. तर साहजिकच आहे उरलेल्या 2,45,000 लोकांनी काय करायचं. तर त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन बी चा पण नक्कीच चांगला विचार करावा. आणि जे काही व्हॉटेवर, म्हणजे एक थॉट्स माझ्या वाचनात आलेला होता कधीतरी, की जे काही तुम्ही करणार ते म्हणजे इंग्लिशमध्ये थॉट जातो, व्हॉट एव्हर यू डू ट्राय टू डू इट बेटर अँड बेटर. तुम्ही जे काही कराल, कुठलंही क्षेत्र असो, फक्त स्पर्धा परीक्षाच नाही, तुम्ही इंजिनिअरिंग असो किंवा व्यवसाय असो, मेडिकल फील्ड असो, जे काही असेल त्या फील्डमध्ये तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच सक्सीड व्हाल. तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर तुमचे इन्स्टिंक्ट फॉलो करा. तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय, आपलं मन आपल्याशी खोटं बोलत नाही. तर इतरांचा सल्ला जरूर घ्या, जे पुढं म्हणजे अधिकारी झालेले आहेत किंवा जे अनुभवी लोक आहेत त्यांचा सल्ला जरूर घ्या, पण स्वतःचं मनाचं ऐका. अगदी बरोबर आहे. थँक्यू दादा, तुमच्या अमूल्य वेळाबद्दल, महत्वपूर्ण मार्गदर्शनाबद्दल. आमच्या सर्वांकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा या पुढच्या भावी आयुष्यासाठी, आणि याहीपेक्षा मोठं यश तुमच्या आयुष्यात तुमच्या पदरी पडावं यात शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. थँक्यू.